नमस्कार, मी शीतल. सगळ्यांचे खूप खूप स्वागत. हिवाळा संपला आणि हिवाळ्यात मिळणाऱ्या हिरव्या भाज्यांची मजा ही संपली. पण उन्हाळ्यातही काही मोजक्या भाज्या असतात ज्या हिरव्यागार मिळतात. त्यातलीच ही चवळा भाजी. ही चवळा भाजी आपल्या शरीराला थंडावा तर देते, शिवाय चवीसही भन्नाट लागते. चला तर ती चवळा भाजी आज कशा प्रकारे केली त्याची रेसिपी पाहूया. मी इथे एक गड्डी चवळा भाजी घेतली आहे. ती जवळपास 1 पाव असेल. आता ती आपल्याला तोडून घ्यायची आहे. इथे आपल्याला चवळा भाजीची फक्त पाने तोडायची आहे. इथे देठ तोडायचे नाहीत. देठ इथे आपल्याला का वापरायचे नाहीत तर ते शिजण्यासही जड असतात, शिवाय खाण्यासही चांगली लागत नाहीत. तेव्हा फक्त कवळी कवळी पानं तोडून घ्यायचे. मी इथे पानं सगळी तोडून घेतली आणि देठ बाजूला काढले आहेत. त्यात काही कीड लागलेली पाने आणि खराब पाने होती, तीही मी बाजूला काढली. आता ही भाजी मी स्वच्छ धुवून घेत आहे. त्यासाठी मी एका भांड्यात पाणी घेतले आणि ही भाजी छान स्वच्छ धुवून घेत आहे. अशी ही तुम्ही 1 ते 2 वेळा धुवून घ्या. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटली, ती म्हणजे कुठल्याही हिरव्या पालेभाज्या आधी धुवून घ्या आणि नंतरच त्या चिरून घ्या. कारण भाजी आधी चिरून जर नंतर धुवून घेतली तर त्यातील जीवनसत्व त्या पाण्यात निघून जातात. त्यामुळे ती आधी धुवून घ्या आणि नंतरच चिरा. पहा, इथे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते की भाजी किती बारीक चिरायची आहे. ही भाजी जर अशी बारीक चिरली ना, त्यामध्ये जर काही देठ वगैरे असतील तर तीही बारीक चिरल्या जातील. जर देठ राहिले तर ते दाताखाली येईल आणि ती खायला चांगले लागणार नाही. त्यामुळे भाजी अगदी बारीक चिरून घ्या, शक्य झाली तर तेवढी बारीक. मी इथे फक्त थोडी थोडी पाने घेऊन ती बारीक बारीक चिरून घेतले, कारण त्यामध्ये जर काही देठ असतील तर तेही बारीक चिरले गेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता की माझी किती बारीक चिरलेली भाजी आहे आणि यामध्ये काही देठ होते तेही छान चिरले गेलेले आहे. आता पहा, ही सगळी भाजी चिरून झाली आहे, व्यवस्थित बारीक चिरली आहे. बरेच जण ही चवळा भाजी फक्त कांदा आणि मिरचीची फोडणी देऊन सुद्धा करतात, पण आपण तशी न करता थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे आणि एक टमाटर घेतला आहे. टमाटर शक्यतो अर्धवट पिकलेलं घ्यायचं आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या सुद्धा घेतलेल्या आहेत. या भाजीमध्ये कांदा भरपूर घातला जातो, त्यामुळे तुम्ही इथे एका कांद्याऐवजी 2 कांदे घेतले तरी चालेल. आता आपण हा कांदा अगदी लांब लांब चिरून घ्यायचा आहे. आता इथे कांदा लांब लांबच चिरायचा आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. इथे तुम्ही पाहू शकता मी कांदा कशा प्रकारे चिरत आहे. थोडा लांब लांब चिरला आहे आणि आता तो हाताने मोकळा मोकळा करून घेत आहे. आपण असा मोकळा कांदा करून नंतरच तो तेलामध्ये टाकणार आहोत. मी इथे लसूण सुद्धा चिरून घेतला आहे आणि टमाटर सुद्धा चिरून घेत आहे. तुम्ही टमाटर इथे अगदी बारीक न चिरता रफली चिरलं तरी चालते. टमाटर शक्यतो अर्धवट पिकलेला आणि आंबट असा घ्यायचा. आता एक मिक्सरचं पॉट घेतला आणि त्यामध्ये मी 4-5 वाळलेल्या लाल मिरच्या घेत आहे आणि त्यामध्ये कोथिंबीरीचे देठ टाकत आहे आणि आपल्याला याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. इथे मी हिरव्या सालाची मुगाची डाळ 2 ते 3 तास पाण्यात भिजवत ठेवली आहे. तुम्ही इथे हिरव्या सालाची न घेता पिवळी मुगाची डाळ घेतली तरी चालेल. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल घालते आहे. मी याच्यात 2 भांडे तेल घातलेलं आहे. तेल तापल्यावर आपल्याला त्यात घालायचे आहे अर्धा चमचा मोहरी. आता मोहरी इथे छान तडतडू द्यायची आहे. मोहरी जर कच्ची राहिली तर ती कडवट लागते, त्यामुळे मोहरी छान तडतडल्यावरच आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे उभा चिरून घेतलेला कांदा. मी इथे 1 कांदा उभा चिरून घेतला होता, तो आता मी तेलामध्ये घालते आहे आणि त्यामध्ये चिरून घेतलेला लसूण सुद्धा टाकत आहे. इथे आपल्याला हा कांदा लसूण 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये असाच होऊ द्यायचा आहे. आता कांदा लसूण तेलामध्ये छान गुलाबी होईपर्यंत आपण त्यात काहीही न टाकता तसाच तो तेलात होऊ देत आहोत. तुम्ही इथे पाहू शकता आता कांदा लसूण बऱ्याचपैकी गुलाबी होत आलाय. आता मी त्यामध्ये टाकते जाडसर वाटलेले लाल मिरच्या आणि त्यामध्ये कोथिंबीरची देठ टाकली होती ना, ते वाटण मी आता याच्यामध्ये घालत आहे आणि एकदा परत चमच्याने ढवळून घेत आहे. तुम्ही इथे लाल मिरच्याऐवजी हिरव्या मिरच्या सुद्धा जाडसर वाटून घालू शकता, पण हिरव्या पालेभाज्यामध्ये जर मिरची लाल टाकली
मी इथे 1 चम्मच जवळपास मीठ घातलेलं आहे आणि परत एकदा ते फिरवून घेत आहे. आता त्यामध्ये घालायचं आहे चिरलेला टमाटर. तुम्ही अगदी बारीक न चिरता जाडसर चिरला तरी चालेल. मी आता इथे जाडसर चिरलेलाच टमाटर टाकलेला आहे आणि त्यामध्ये घालते भिजवून घेतलेली मुगाची डाळ. आता ही अगदी बारीक साल न काढली तरी चालेल, कारण सालामध्येही विटॅमिन्स भरपूर असतात, त्यामुळे मी तशी घातलेली आहे. आता इथे डाळ टाकल्यावर आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. 1 मिनिट सगळं एकजीव केल्यावर आता आपण त्यामध्ये चिरून घेतलेली भाजी घालणार आहोत. आता थोडी थोडी इथे भाजी घालायची आहे आपल्याला आणि नंतर त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. पहा मी इथे भाजी टाकलेली आहे. जरी आता ही भाजी खूप सारी दिसत असली तरी ती मात्र पूर्ण झाल्यावर थोडी कमी होऊन जाईल, त्यामुळे थोडी थोडी घाला आणि फिरवून घ्या. पूर्ण भाजी घातल्यावर आपल्याला ती चमच्याने खालीवर सगळी फिरवून घ्यायची आहे. त्यामुळे डाळ आणि भाजी छान मिक्स होईल आणि चांगल्या प्रकारे शिजली जाईल. आता माझी इथे कढई पूर्ण भरलेली आहे, परंतु शिजल्यावरती जवळपास अर्धीच्या थोडी जास्त होईल, त्यामुळे हे छान फिरवून घ्या. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही. टमाट्याच्या पाण्यामध्येच ती शिजवू द्यायची आहे. इथे जर पाणी घातलं तर मात्र भाजीची चव बिघडेल, त्यामुळे पाणी न घालता फक्त अशीच वाफवून घ्यायची आहे. मी संपूर्ण भाजी छान चमच्याने एकजीव करून घेत आहे, त्यामुळे ती छान शिजेल. आता आपल्याला ही 1 मिनिट अशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या भाजीवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायची. फक्त आपल्याला ही अशीच वाफेवर शिजवून घ्यायची आहे. मी इथे 1-2 वेळामध्ये चेक करत आहे भाजी शिजली आहे की नाही. बघा टमाटरचं किती सारं पाणी सुटलेलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही इथे मध्ये गॅस कमी करून ठेवायचा आहे आणि 1-2दा चेक करायची आहे भाजी, कारण भाजी जर अशी ठेवून दिली तर ती खाली लागायची शक्यता असते, त्यामुळे मध्ये मध्ये भाजी फिरवत राहायची आणि आता झाकून ठेवायची आहे ती भाजी. आता पहा मी चेक करत आहे भाजी झाली आहे की नाही. वाफेवरच ही भाजी 4 ते 5 मिनिटात अगदी छान शिजली गेली. मुगाची डाळ शिजायला फार हलकी असते आणि ही भाजी पण लवकर शिजते, त्यामुळे ही लवकरच शिजली गेली आहे. आता आपल्याला त्याच्यावरती घालायचं आहे कोथिंबीर. इथपर्यंतचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता ही भाजी खायची कशासोबत आहे तर ती तुम्ही चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. मला तर ही भाजी भाकरीसोबत खूप आवडते, त्यामुळे मी ही भाकरीसोबत खाणार आहे. बघा किती छान दिसते या पद्धतीने केलेली ही उन्हाळ्यातील चवळा भाजी. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. आता मी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये थोडं मीठ घातले. आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान हाताने मळून घ्यायचं आहे. आता पहा मी हाताने गोल गोल फिरवून अगदी हाताने छान मळून घेत आहे. बरेच जण ज्वारीच्या पिठामध्ये उकळलेलं पाणी घालून त्याची उकड काढून नंतर ज्वारीची भाकरी करतात, पण जर ज्वारीचे पीठ अगदी बारीक असेल तर त्यात गरम पाणी न घालता थंड पाण्याची भाकरी छान होते. मात्र पाणी थोडं बेताने घालावं लागतं. अगदी एकाच वेळा सगळं पाणी न घालता लागेल तेवढं पाणी घालायचं. इथे मात्र हाताने जोर लावून चुरून घ्यायचं आहे. इथे मी पिठाचा गोल गोळा करून घेतला आणि हाताने शक्य तेवढी जास्त ती भाकर करून घेत आहे. त्यामुळे ती पोळपाटावर जास्ती थापावी लागणार नाही आणि लवकरच तयार होईल आणि जास्त प्रमाणात गोलही तयार होईल. बघा मी असे फक्त काठाकाठाने बोटाने ती भाकरी थापत आहे, त्यामुळे खूप लवकर ही भाकरी थापल्या जाईल. भाकरी आधीच मध्ये न दाबता फक्त काठाकाठाने दाबत जायचे, त्यामुळे काठा जाड होणार नाही, ती छान थापल्या जाईल. आता मध्ये आपल्याला कोरडं पीठ लागलं तर ते घ्या आणि फक्त काठाकाठाने दाबत जायचे आहे. नंतर आपल्याला सर्वात शेवटी मध्ये ती भाकरी थापायची आहे. पहा किती लवकर तयार झाली ही पोळपाटभर भाकरी. ज्वारीची भाकर शक्यतो लोखंडी ताव्यावरच भाजून घ्यायची, त्यामुळे ती खूप छान भाजल्या जाईल. आता मी तव्यावरती भाकरी टाकली आणि वरून पाणी फिरवले आहे. असं जर केल्याने वरची बाजू सुद्धा छान चोपडी होईल. खालची बाजू झाल्यावरती त्याला फिरवून घेत आहे.
थोडी कमी गॅसवरतीच होऊ देत आहे। तुम्ही पहा, इथे मी उलटण्याने ती उलटून घेत आहे आणि सगळ्या बाजूनी छान शेकून घेत आहे। भाकरी शक्यतोवर तव्यावरच छान शेकून घ्यायची। तुम्ही सराट्याने सुद्धा ती शेकून घेऊ शकता किंवा मी इथे कापड घेत आहे आणि त्याने सगळी बाजू छान शेकून घेणार आहे। असं केल्याने भाकरी छान कडक होते, ती मऊ पडत नाही। दिसते की नाही अगदी चुलीवरच्या भाकरीसारखी। आता ही भाकर त्या चवळा भाजीसोबत खायला खूप छान लागेल। चला तर मग आता आपण चवळा भाजीचं ताट छान सजवू। आता इथे घेतलंय वरण भात, चवळा भाजी, कांदा, लोणचं आणि गरमागरम भाकरी। आता मी घातलंय वरणावरती चम्मचभर तूप आणि झालंय माझं चवळा भाजीचं ताट तयार। तुम्ही ही भाजी नक्की करून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। प्लीज